हाय फ्रेंड्स, नुकतंच जोशी या व्हिडिओमध्ये आपण BMC भरतीच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत की फर्स्ट अटेम्प्टमध्ये 10वी आणि पदवी उत्तीर्ण असण्याची जी अट आहे ती रद्द होण्याची शक्यता आहे। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की 9 तारीख ही शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची आणि आत्ता मी असं का म्हणत आहे की ही रद्द होण्याची शक्यता आहे। तर त्याचं कारण तुम्हाला कळेल, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। महत्त्वाचा असा हा अपडेट आहे। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला BMCसाठी ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि BMC ई बुक विकत घ्या। याच्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी या 4 विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ या 4 विषयांची माहिती PDF स्वरूपात दिलेली आहे, पण ते ॲपमध्येच वाचता येतात PDF आणि फक्त याच्यात चालू घडामोडी दिलेलं नाही। हे संपूर्ण ई बुक आणि चालू घडामोडीचं कोणतंही पुस्तक एवढं जरी तुम्ही व्यवस्थित केलं तर BMCचा संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होऊन जाईल। आता मी तुम्हाला सांगतो की ही जी अट आहे ती रद्द होण्याची का शक्यता आहे। तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणजेच आपले देवाभाऊ यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस एखाद्या प्रकरणामध्ये लक्ष घालतात तेव्हा ते प्रकरण तडीसच नेतात, असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे। आता या प्रकरणात नेमकं काय होतं ते पाहूयात। कारण महाराष्ट्र शासनामध्ये आपले एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, पण आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, पण सर्वांना माहिती आहे की खरी सत्ता ही देवेंद्र फडणवीस यांच्याच ताब्यामध्ये आहे। तेच सर्व सूत्र हलवत असतात आणि ते जे म्हणतात तेच सर्व आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये होत असतं। तर सर्वात पॉवरफुल नेते हे सध्या देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांनी स्वतः हे पत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाठवलेलं आहे। त्याच्यामध्ये काय सांगितले ते आपण पाहूयात, पण त्याच्या आधी मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की खरोखर देवेंद्र फडणवीस यांनी मनापासून यात लक्ष घातलेलं असेल तर त्यांनी नुसतं पत्र पाठवून थांबू नये, तर मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत भूषण गडकरी सर त्यांना फोनसुद्धा करावा आणि चांगलं फैलावर घ्यावं। कारण ही खूप मोठी चूक आहे की फर्स्ट अटेम्प्टमध्येच तुम्ही असणं आवश्यक आहे। स्वतः भूषण गडकरी सर UPSCची परीक्षा देऊन IAS झालेले आहेत, तर त्यांना माहिती आहे की UPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा ही अट नसती। जी भारतातील सर्वात अवघड अशी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये सुद्धा ही फर्स्ट अटेम्प्टची अट नसती। तर तुम्ही क्लर्कसाठी टाट ठेवलेली आणि ते स्वतः IAS आहेत, त्यांना या सर्व गोष्टी माहीत असताना अशी अट का ठेवली असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विचारावं। मत पहा, काही तासाच्या आत भूषण गडकरी म्हणजे BMCचे जे आयुक्त आहेत ते ही अट रद्द करतील। फक्त देवेंद्र फडणवीस यांनी जसं हे लेटर पाठवले ना तसं त्यांनी फोनसुद्धा करावा अशी माझी त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे। आता देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते पहा। तर विषय बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लिपिक भरतीच्या अटींबाबत पुढे पहा। प्रिय श्री भूषण गडकरीजी, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आपण जाहिरात दिलेली आहे। माझ्या असे निदर्शनास आणण्यात आले आहे की या पदावर नियुक्तीसाठी अर्जदारांनी शालांत परीक्षा व पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेले असणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। आपल्याला कल्पना असेल की काही विद्यार्थी कौटुंबिक अथवा काही अपरिहार्य कारणांमुळे पहिल्या संधीत या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत, परंतु याचा अर्थ ते विद्यार्थी हुशार नाहीत असा होत नाही। या अटींमुळे अशा गुणवंत परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे पहिल्या संधीत पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकलेल्या आणि वरील पदावर अर्ज करण्यासाठी अन्यथा पात्र असलेल्या उमेदवारांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झालेली आहे। अशा उमेदवारांना या संधीचा लाभ घेता यावा यासाठी वरील पदभरतीच्या पहिल्या संधीत उत्तीर्ण होण्याच्या अटी रद्द करण्यात याव्यात अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। कोणाला? भूषण गडकरी यांना, जे की बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत। तर देवेंद्र फडणवीस यांनी एक फोनसुद्धा करावा। विरोधी पक्षातील सुद्धा काही नेत्यांनी असे पत्र पाठवलेले आहेत, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवणं आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी पत्र पाठवणं यामध्ये खूप मोठा फरक आहे। सध्या ते सत्तेत आहेत आणि खरी सत्ता खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांच्याच हातामध्ये आहे। तर मी परत एकदा विनंती करेल की देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून त्यांना ही जी अट आहे ती बदलायलाच लावावी, जेणेकरून असे बरेच विद्यार्थी आहेत
त्यांनी जे पत्रामध्ये सांगितले ते योग्य सांगितलेले की हुशार आहेत, ते फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास होऊ शकतात, पण काही कारणं असू शकतात परीक्षेच्या वेळेला, काही अपरिहार्य कारणं असू शकतात की ज्यामुळं तो एखाद्या पेपरला ॲबसेंट त्यांना राहावं लागतं. तर त्या विद्यार्थ्यांचं नुकसान यामध्ये होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. पाहूयात आता 2 दिवस हातामध्ये आहेत, तर यामध्ये बदल झाला तर फॉर्म भरण्याची तारीखसुद्धा वाढू शकते. ह्या सर्व शक्यता आहेत बरं का. असं होईलच असं कुठलीही याच्यामध्ये गॅरंटी नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलं तर तो विषय ते तडीस नेतात. काहीतरी त्यातून चांगलं होतं असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. एवढ्याला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.